आज 28 जानेवारीला बारामतीमध्ये घडलेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे धडाडीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बारामतीत आज सभा होत्या। आज सकाळी 8:10 मुंबईहून दादांनी VSR कंपनीच्या विमानाने बारामतीसाठी प्रस्थान केले होते। मात्र सकाळी 8:50 बारामतीत लँडिंग होत असतानाच विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि विमानाचा अपघात झाला। या भयानक दुर्घटनेत अजितदादांसह पायलट सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, PSO विदित जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी या 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। गेल्या 4.5 दशकांपासून राजकारणात आपला दबदबा असलेले आणि पहाटे कामाला सुरुवात करून महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणाऱ्या या दादा पर्वाचा आज अकाली अस्त झाला। दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र आज पोरका झाला आहे। महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना थोडक्यात कडून भावपूर्ण श्रद्धांजली। बातमी म्हणजे थोडक्यात।